6 जून पर्यंत ह्याच्यावर जर काही निकाल लागला नाही या 5 गोष्टीवर, आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरच शरद पवारजींनी सांगायचं, उद्धवजींनी सांगायचं, विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी सांगायचं, समितीचे अध्यक्ष अशोकरावजींनी सांगायचं. सगळ्या गोष्टी आम्हीच सांगितलं का? ते केव्हा बोलणार? म्हणून या 6 जूनच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला बोलवलं नाही आणि तुम्हाला कॉन्क्रीट पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं ना आम्हाला हे करायचंय, तर मी सुद्धा सांगतो आम्ही कोविड बिविड नंतर बघणार नाही. मला दबाव कोण टाकणार? दबाव टाकली पाहिजे हिंमत आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, सकल मराठा समाजाच्या वतीनं मी बोलतोय, आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंबहुना कुठला राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलो नाहीये. आमचा सरळ आणि थेट एकच विषय की सकल मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मी शिवाजी महाराजांचा आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे आणि म्हणून आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, जो महाराष्ट्र मी पिंजून काढत आहे आज नाही तर 2007 पासून, तो एकमेव आणि एकच कारण आहे की ज्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य 18 पगड जातींचं केलं, ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं, ज्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी होते, त्यामध्ये मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता, आणि या मराठा समाजाला अन्याय आज होत आहे, त्यासाठी माझा लढा. मला सांगायचंय की 1917ला राजश्री छत्रपती शाहू महाराज खामगावला गेले होते, विदर्भामध्ये मराठा शिक्षण परिषद होती त्यावेळी, केव्हा 1917ला. आणि शाहू महाराज त्या भाषणात काय बोलले त्याच्यावर मी बोलत नाही, पण एकच लाईन शाहू महाराज म्हटले की मी मराठ्यांचं नेतृत्व करत नाहीये, मी शेतकरी म्हणून आलोय, मी शिपाई गडी म्हणून आलोय, आणि म्हणून या मराठा समाजाचं आज मी नेतृत्व करण्यासाठी तो उभा नाहीये, त्यांच्या वतीनं मी त्यांचा शिपाई आहे आणि शिपाई गडी म्हणून मी आज इथं तुमच्या समोर आलो. मला स्पष्ट सगळ्या बंधू भगिनींना सांगायचं आहे, मराठा समाजातल्या लोकांना, की जस्टिस गायकवाडांचा अहवाल हा अवैध ठरलाय. आपला कायदा हा रद्द झालाय. आपण एसीबीसी मध्ये मोडत नाहीत, आता आपण सामाजिक मागास राहिलो नाहीये, हे स्पष्टत्व आपल्याला समजायला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास असं संबोधलं गेलं. ऑगस्ट 2017ला मी आझाद मैदानमध्ये स्टेजवर गेलो. ज्यावेळी मराठा समाजाच्या स्टेजवर कोण जात नाही त्यावेळी मला सांगण्यात आलं की तुम्ही जाणं गरजेचं आहे, कारण का तिथं अनेक गोष्टी होणार होत्या ज्याच्यात जाती विषमतामध्ये वाढ होणार होती, ज्याच्यात मराठा दलित, मराठा ओबीसी, हिंदू मुस्लिम वाद होणार होता. म्हणून मी नाइलाजाने त्या स्टेजवर गेलो आणि माझी नम्रता दाखवली, आणि आजही मी त्या सगळ्या शिवभक्तांना मी हृदयापासून आभार व्यक्त करतो, कारण का ते सगळे माझं ऐकून परत गेले आपापल्या गावी. 50 लाख कमीत कमी लोक त्या आझाद मैदानावर आले. तशीच परिस्थिती परवा निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा तो सर्वोच्च निर्णय, आपण त्याला चॅलेंज करू शकत नाही. आम्ही दोघी झालो, पण त्यावेळी सुद्धा मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली आणि एक शब्द वापरला की उद्रेक कुणी करायचा नाही. कोरोनाची महामारी हा फार मोठा योद्धा आपल्या समोर आहे, आपण जगलो तर आपण लढू शकतो, आणि म्हणून मी सामंजस्यपणाने भूमिका घेतली.
अनेक लोकांना वाटलं की ही संभाजी छत्रपतींची ही मावळ भूमिका का, इथं तर जोरात भूमिका घ्यायला पाहिजे होती सरकारच्या विरोधात. आणि म्हणून परत एकदा मला सांगायचंय की मी त्यावेळी छत्रपतीच्या घराण्यात माझा जन्म झाला म्हणून त्या पद्धती माझी भूमिका होती. पण हे भूमिका घेतल्यानंतर लगेच 1-2 दिवसात या पक्षातल्या त्या पक्षातल्या लोकांचे आरोप, ह्याचा आरोप वेगळा त्यांचा आरोप वेगळा, हा यांच्यावर बोट दाखवतो ते तो त्यांच्यावर बोट दाखवतो. सत्ताधारी म्हणतात की पूर्वीचा कायदा खराब होता म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली. विरोधातले आता लोक म्हणतात की ह्यांनी बाजू बरोबर मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. आमच्या सगळ्या समाजातल्या लोकांना तुमच्या भांडणात काही घेणं देणं नाहीये. आम्हाला एकच घेणं देणं आहे, ते मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. जो न्याय शिवाजी महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय शाहू महाराजांनी मिळवून दिला, तो न्याय मिळवून आम्हाला द्या. बाकीचं आम्हाला काही घेणं देणं नाही. हीच भूमिका होती आमची. तुम्ही आजही लोकांना वेटीस धरू नका. तुम्ही खासदार आमदार मंत्री आहेत ना माझ्या सकट, आपण समाजाला काय देऊ शकतो. समाजाला वेटीस धरू नका. त्यांनी दाखवले त्यांच्या भावना आहेत 58 मोर्चेमध्ये. आणि कशा लोकांना आणतं रस्त्यावर, ह्यांचा हाल करायचा हे सगळ्या समन्वयकांचा. मी तयार आहे, मी स्वतःला हाल करून गेला आणि बाकी या लोकांना का हाल. खासदार आमदारांची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या दिवशी मी नाशिकमध्ये जी माझी भूमिका नाहीये, माझा मूळ स्वभाव नाहीये, मी आक्रमक होतो. अनेक लोकांना आवडलं, अनेक लोकांना म्हटलं हे काय असं चाललंय यांचं. आक्रमक हे मी माझ्यासाठी नव्हतो. मी अस्वस्थ झालो. हे सरकार आणि सरकारच्या बाहेर मधले लोक, विरोधातले लोक हे असे कसे वागायला लागलेत. समाजाला न्याय द्या, पर्याय द्या, ही माझी भूमिका होती. आणि म्हणून पूर्ण मी समाजातल्या सगळ्या लोकांनी ठरवलं की राजे, मला म्हटले तुम्ही महाराष्ट्राचा दौरा करा, समजून घ्या. तिथं आम्ही गाडी अभ्यासकांना भेटलो, इतिहास आपल्या कायदे तज्ज्ञांना भेटलो. पूर्ण महाराष्ट्र दौरा 3-4 दिवसात जेवढं होईल अजून मी करणार आहे. उद्या प्रकाश आंबेडकरांना सुद्धा भेटणार आहे. अनेक लोकांच्या सगळ्यांना भेटीगाठी सुरू केल्या, भावना समजून घेतल्या. इतके दुखी आहेत या प्रसंगी, इतके दुखी आहेत समाजातले लोक, अस्वस्थ आहेत. वेळ प्रसंगी कायदा सुद्धा हातात घेतील अशी परिस्थिती आहे. आज माझ्यामुळे सगळे शांत आहेत. मग मी त्यांना अशांत करून त्यांना सांगू चला उतरा रस्त्यावर. ही भूमिका घ्यायची का मी. आम्हाला सुद्धा आक्रमक होते येते ना आक्रमक करायला. पण ही वेळ आहे का. किती वर्ष म्हणजे किती वर्ष आपण त्यांना लोकांना त्याचं यूज करायचं. मला सांगा, हे जे मोठे 30% जे श्रीमंत वर्ग आहेत समाजातले, मराठा समाजात, ते येतात का रस्त्यावर. कोण नाही. हे 70%च गरीब माणूस येतो. ह्याच्या पुढे नाही चालणार आणि चालून देणार नाही. आम्ही कोणच चालून देणार नाही. म्हणून पर्याय काय ती द्यायला पाहिजे. आणि मी आपल्याला सांगतो, मी म्हटलं होतं त्यावेळी, मी म्हणजे जे सगळे कायदे तज्ञ असतील, आमच्या ते जे हुशार लोक असतील, या सगळ्यांनी 3 पर्याय काढलेले आहेत. पण आमच्याकडं काय अशी काही यंत्रणा नाही आहे की फार कायदे तज्ञ आमच्याकडे. जेवढं शक्य आम्ही ते केलेलं आहे. आता मुख्यमंत्र्यांची माझी ती चर्चा झालीच. तिथं अटॉर्नी जनरल कुंभकोणीशी बोललो, अशोकराव चव्हाण होते, सगळ्यांना सांगले हे 3 पर्याय. देवेंद्रजींना सकाळी बोललो पर्याय, त्यांना सुद्धा सांगले 3 पर्याय. आता कोण नाही म्हणता मी बघतो. आणि त्यांनी मान्य केले. ते बंधूंना तुम्हाला मुद्दाम सांगायचं, मी मगाशी प्रेसला सांगितले, सगळ्यांनी ते पर्याय मान्य केले. सत्तेतल्या लोकांनी सुद्धा आणि जे विरोधी पक्षातले सुद्धा. मग मार्क माय वर्ड्स, जे मी सांगितलेत पर्याय ते त्यांनी मान्य केले आणि त्याच्यानंतर काही बदलले तर जबाबदार तेच असतील. तर मी पर्याय वाचून दाखवतो. तसं मी ऑफेंडच बोलतो पण शक्यतो वाचून दाखवतो. त्यांनी जस्टिस भोसलेंची समिती स्थापन केलेली आहे. 31 तारीख डेडलाईन त्यांनी दिलेली आहे. कारण का 4 तारखेला जर त्यांना रिव्ह्यू पिटिशन फाईल करायचं असेल तर 4 तारीख आहे. पण कोविडच्यामुळं ती तारीख पुढे गेलेली आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की गडबड करू नका. जे काही तुमचा रिपोर्ट आहे तर फुल प्रूफ. उद्या परत म्हणाल नको की हे राहिलं ते राहिलं.
नेहमी मी सूचना देतोय, नेहमी सारखे कारण त्यांना सांगतो बाबा हे दुरुस्त करा, पण नाही ऐकलं. तेवढं आता मला कोणाची चुका काढायची नाही. आपला पर्याय काय त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करायचं. तर पहिला पर्याय हा म्हणजे तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करायला पाहिजे. ती रिव्ह्यू पिटिशन फाईल करताना मी सांगितलं ती उगाच लोकांना दाखवण्यासाठी नको, फॉर्मॅलिटी म्हणून फुल प्रूफ आम्हाला पाहिलं. रिव्ह्यू पिटिशन हा पहिला पर्याय राज्य सरकारचा आहे, हे राज्य सरकारचा पर्याय. दुसरा पर्याय, जर का रिव्ह्यू पिटिशन आपण धरू, जर ते टिकलं नाही तर आपल्याला दुसरा पर्याय आहे हा क्युरेटिव्ह पिटिशन, जो अवघड आहे, अपवादात परिस्थिती ते करावं लागतो. तो लास्ट हे आहे, शेवटचा तो असतो जो राज्य सरकार करू शकते. पण तिथं सुद्धा तयारी असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. राज्याकडे हे दोनच पर्याय ह्या मिनिटाला. चौथा एक पर्याय आहे त्यांचा किंबहुना तिसरा मी नंतर येतो. पण हे दोन पर्याय त्यांच्या हातातले. रिव्ह्यू पिटिशन, ते नाही टिकलं तर क्युरेटिव्ह पिटिशन. आता जो सेंट्रल गव्हर्नमेंटकडं आपण हा विषय जाऊ शकतो, म्हणजे मी जे मागापासून म्हणायला लागले किंवा ह्या 2-1 महिन्यात म्हणायला लागले, ही जबाबदारी राज्याची आणि केंद्राची आहे, दोघांची आहे. माझं तुझं करून काय उपयोग नाही आहे. आपल्याला इथं नवरा बायको म्हणूनच राहायचं आहे. जो सरकारमध्ये आहे तो आणि जो सरकारमध्ये नाही तो, आपल्याला एकत्रच राहायचं, एका कुटुंबातच राहायचंय. जर मराठा समाजाला द्यायचं असेल तुम्हाला एका कुटुंबासारखं वागावं लागणार, आवडो की न आवडो. आणि याच्यासाठी मी आहे, त्यासाठी मी आहे किंवा ती छत्रपती घराण्याचा वेटो वापरू. तर वेटो म्हणजे काय पूर्वीसारखा वेटो नाही आहे. आता वेटो म्हणजे काय गोड बोलून सगळ्यांनी एकत्र आणणे, हा वेटो आहे. तर तिसरा पर्याय काय आहे की 342A आर्टिकलच्या 342A च्या माध्यमातून तुम्हाला आपलं प्रपोजल हे सेंटरकडे देऊ शकता. ते कसं देऊ शकता? राज्यपालांच्या माध्यमातून. आता राज्यपालांना हे भेटले, पण राज्यपालांना नुसतं भेटून काही उपयोग नाहीये, पत्र देऊन उपयोग नाहीये. राज्यपालांना ज्यावेळी तुम्हाला भेटायचं आहे तर तुम्हाला पूर्ण डाटा हा उभा करावा लागणार. परत त्याला 5-6 महिने लागतील कमीत कमी. जस्टिस गायकवाड अहवालामध्ये काय त्रुटी असतील त्या त्रुटीवर अभ्यास करावा लागेल. वेळ पडलीच तर मला वाटतं, मला ते टेक्निकली चुकत असेल, मी तिथं आयोग उभा करायला लागेल. आयोग आहेच वाटते, पण ते जे असेल ते. आणि तुम्हाला मग त्याच्या माध्यमातून राज्यपालच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटलं तर केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे देतील. केंद्रीय मागासवर्गीयांना आयोग योग्य वाटलं तर पार्लमेंटला ते सेंट्रल लिस्टमध्ये ते वाढवण्यासाठी तो विषय जाईल. हा 342A आहे. आता मी काय कुठलं ते कागद काढलं असं नाही. जो काय कागद आहे, जे काय ते ह्या सगळ्या घटनेत आहे, आपल्याला करून दिलेलं ते सगळं, आणि त्याच्याप्रमाणे मी बोलतो. विरोधी पक्षनेते कायदे तज्ज्ञ आहेत ते स्वतः, ते सुद्धा नाकारू शकत नाहीत. म्हणून मी मगाशी म्हटलं की केंद्र सगळे आम्ही खासदार असो किंवा आणि कोण हे हात झटकू शकत नाही, राज्यातले लोक हात झटकू शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे, अनेक लोकांची इच्छा आहे की मी क्लिअर करून टाकतो की ओबीसी मध्ये आपण जाऊ. आता ओबीसी मध्ये जायचं असेल, सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य आहे, आपापलं मत मांडण्यासाठी स्वातंत्र्य आहे. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकरजी हे नेहमी हा विषय मांडतात, अनेक लोक मांडतात. त्याचबरोबर हरिभाऊ राठोड ओबीसीचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, ते सुद्धा हा विषय नेहमी ते मांडत असतात. आता हा ओबीसी मध्ये नवीन प्रवर्ग तयार करून देता येऊ शकतो का, हे मी नाही सांगणार, हे सरकारने सांगायचं. हे पूर्वीच्या सरकारच्या लोकांनी सांगायचं. ज्येष्ठ नेते शरद पवारजींनी सांगायचं, उद्धवजींनी सांगायचं, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजींनी सांगायचं, समितीचे अध्यक्ष
अशोकरावजींनी सांगायचं. सगळ्या गोष्टी आम्हीच सांगितलं का? ते केव्हा बोलणार? स्पष्ट त्यांनी सुद्धा बोलावं. बोला ना समाजाला काय खरी परिस्थिती आहे. आम्हीच बोलायचं. मी बोलत ते आत्ताच बोलू शकतो, पण तुम्ही बोला, स्पष्ट करा, खेळवत ठेवू नका. आता मी म्हटलं अगोदर, मी म्हटलं ना आता आम्ही सामाजिक मागास राहिलो नाही, तर ठीक आहे. पण माझी भूमिका मी सांगतो. मी शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा वंशज आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला पहिलं आरक्षण दिलं. वंचितांना आरक्षण मिळावं ही मी या मताचा आहे. वंचितांना आरक्षण हे मिळावं, वंचितांना सगळ्या शिक्षणातल्या, नोकरीतल्या सुविधा मिळाव्यात. कुठलेही वंचित असतील ते बहुजन समाजातले, त्यांना सगळ्यांना मिळावं. गोडी गुलाबीने राहायला पाहिजे हा बहुजन समाज. हे माझं मत आहे. बाकीचं त्यांचं ते बघते. बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा एक संकल्पना होती आरक्षणाच्या बाबतीत की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं, आणि म्हणून त्यांनी राज्यघटनेत त्याचं घटित केलं होतं. मी स्वतः 102च्या घटनाच्या दुरुस्तीत मी स्वतः तिथं मी बोलून दाखवलं की 1967 पर्यंत मराठा समाजाला इंटरमिडिएट कास्ट क्लास कम्युनिटी मध्ये सेंट्रल लिस्टमध्ये आपल्याला ओबीसीत आरक्षण मिळत होतं 1967 पर्यंत. 68 नंतर ते का काढलं, का कालेकर समिती आली आणि मग बाकीच्या समित्याला अहवाल हे बाकीच्या जे आयोग आले, तर तो त्यांचा प्रश्न, मी काही बोलू शकत नाही. पण माझं भाषण आजही तुम्हाला युट्यूबवर पाहायला मिळेल. आरक्षणाच्या पुढे जाऊ आपण. मी मगाशी उद्धवजी ठाकरेंना बोललो, मुख्यमंत्र्यांच्या कानावर. मी काय कानावर घातलं? आज सरकार तुमचं आहे, बरोबर आहे ना? तुमचं सरकार असताना तुम्हाला थोड्या गोष्टी वर केंद्रात जायच्या नाहीत ना? मान्य आहे. जे तुमच्या हातातल्या त्या गोष्टी तर तुम्ही करू शकता ना.